वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आहा. समजा एखाद्या मोठ्या टेक कंपनीला एकाच तिमाहीत जवळपास $2 अब्ज नवीन AI करार मिळतात. सगळीकडे त्यांच्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची चर्चा असते. म्हणजे एकदम स्वप्नवत परिस्थिती वाटते ऐकायला. हो ना, पण मग अचानक म्हणजे अगदी दुसऱ्याच क्षणी तीच कंपनी गुंतवणूकदारांना सांगते की आमचा पुढच्या वर्षाचा विकास दर फक्त 1 ते 4% आसपास राहील. बापरे, 1 ते 4%? हे तर खूपच कमी आहे. तेच तर, म्हणजे सध्याच्या महागाईच्या दरापेक्षाही कमी. असं कसं शक्य आहे? एका बाजूला अब्जावधींचे AIचे करार आणि दुसरीकडे महागाईलाही न हरवू शकणारा संथ विकास दर. हा विरोधाभास खरंच खूप मोठा आहे आणि बघायला गेलं तर थोडा गोंधळात टाकणारा पण आहे. अगदी. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच मोठ्या विरोधाभासाची चिरफाड करणार आहोत. आपल्याकडे HCL टेक्नॉलॉजीजच्या चौथ्या तिमाहीचे म्हणजे Q4 FY26 चे आर्थिक निकाल, व्यवस्थापनाची भाष्य आणि सादरीकरणाचा संपूर्ण साठा आहे. हो, आणि हे केवळ आकड्यांचं वाचन नाहीये, तर पारंपरिक IT सेवा आणि AIच्या या नव्या युगात टेक कंपन्यांचा अंतर्गत संघर्ष कसा चालला आहे हे आपण समजून घेणार आहोत. नक्कीच. म्हणजे हा एक मोठा बदल आहे. पण मला सांगा, हा जो विरोधाभास आपण बघतोय तो फक्त HCL पुरता मर्यादित आहे का? नाही, मुळीच नाही. हा विरोधाभास वरवर पाहता जितका गोंधळात टाकणारा वाटतो, तितकाच तो या संपूर्ण क्षेत्राच्या भविष्यासाठी सूचक आहे. अच्छा, म्हणजे हे एकंदर मार्केटचं चित्र आहे तर. हो, हे आकडे फक्त HCLची सद्यस्थिती सांगत नाहीत, तर जागतिक पातळीवर क्लायंट्स सध्या तंत्रज्ञानावर खर्च कसा करत आहेत, त्यांच्या प्राधान्यक्रमात कसा वेगाने बदल होत आहे, याचं हे अत्यंत पारदर्शक चित्र आहे. ठीक आहे. तर मग आपण थेट मूळ आकड्यांपासूनच सुरुवात करूया, ज्याला आपण विद्यमान स्थिती विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी म्हणू शकतो. आकडेवारीवर नजर टाकली तर या चौथ्या तिमाहीत HCLचा महसूल 33,981 कोटींवर पोहोचलाय. आकडा तर खूप मोठा आहे. हो, आणि मागच्या वर्षाच्या याच त्रिमासिशी तुलना केली, म्हणजेच YOY बघितलं, तर ही 12% भक्कम वाढ आहे. निव्वळ नफा 4,490 कोटी आहे आणि EPS म्हणजे अर्निंग्स पर शेअर ₹16.56 आहे. अच्छा, म्हणजे नफा आणि EPS दोन्हीमध्ये वाढ दिसतेय. हो, दोन्हीमध्ये साधारण 4% वाढ आहे. हे सगळं ऐकायला खूप समाधानकारक वाटतं. पण जेव्हा आपण त्रैमासिक वाढीकडे वळतो, म्हणजेच QOQकडे, तिथेच खरा प्रॉब्लेम आहे ना? अगदी बरोबर. तिथे चित्र पूर्णपणे बदलतं. त्रैमासिक महसूल वाढ चक्क 0 आहे. म्हणजे महसूल अगदी फ्लॅट राहिला आहे. काय सांगता, 0%? हो ना, म्हणजे 12% वार्षिक वाढ बघून वाटतं की गाडी सुसाट आहे. पण QOQ 0% वाढ सांगतेय की इंजिन अचानक बंदच पडलंय. कसं आहे ना, बाजारात अनेकदा फक्त वार्षिक किंवा YOY आकड्यांवर लक्ष केंद्रित केलं जातं, कारण ते सहसा मोठे आणि सकारात्मक दिसतात. म्हणजे दाखवायला सोपे असतात. अगदी. पण तंत्रज्ञान क्षेत्रात, विशेषतः सध्याच्या अत्यंत वेगाने बदलणाऱ्या आर्थिक परिस्थितीत, त्रैमासिक आकडेवारी ही कंपनीच्या मोमेंटमची किंवा गतीची खरी नाडी असते. म्हणजे सध्याचा वेग काय आहे हे त्यातून कळतं. बरोबर. त्रैमासिक वाढ 0 असणे याचा अर्थ असा की मागच्या 3 महिन्यात नवीन महसूल निर्माण करण्याची प्रक्रिया अक्षरशः थांबली आहे, आणि हीच धोक्याची घंटा असते. आणि या धोक्याच्या घंट्याचा आवाज अधिक स्पष्ट होतो जेव्हा आपण मार्जिनकडे पाहतो. निव्वळ नफ्यात 4% वाढ झाली असली तरी जेव्हा आपण EBITDA पाहतो, म्हणजे ऑपरेटिंग पातळीवरचा नफा, तो 6,712 कोटी आहे. वार्षिक वाढ असली तरी त्रैमासिक पातळीवर तो थेट घसरला आहे. अच्छा, म्हणजे महसूल तोच आहे पण नफा कमी झालाय. तेच तर. म्हणजे 33,981 कोटींचा तोच महसूल मिळवण्यासाठी कंपनीला आता पूर्वीपेक्षा जास्त खर्च करावा लागतोय. गाडी पुढे ढकलण्यासाठी इंजिन जास्त इंधन जाळतंय, पण वेग मात्र वाढत नाहीये. इथेच नफ्याच्या प्रमाणाचा, किंवा ज्याला आपण मार्जिन कम्प्रेशन म्हणतो, त्याचा मूळ मुद्दा समोर येतो. मार्जिन कम्प्रेशन?
ते थोडं सोपं करून सांगाल का? नक्कीच. म्हणजे महसूल स्थिर आहे, पण तो महसूल टिकवून ठेवण्यासाठी कंपनीला अधिक सवलती द्याव्या लागत आहेत किंवा जुन्या करारांची अंमलबजावणी करताना खर्च वाढतोय. अच्छा. म्हणजे काम तेवढंच आहे, पण खर्च वाढल्यामुळे हातात कमी पैसे उरतात. अगदी बरोबर. जेव्हा असा मार्जिनवर दबाव येतो, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की बाजारात आता प्राइसिंग पॉवर हं, म्हणजे स्वतःच्या अटींवर किंमत ठरवण्याची ताकद कंपनीकडे पूर्वीसारखी राहिलेली नाही. बापरे. हा तर खूप मोठा चिंतेचा विषय आहे. मग हा वेग नक्की का मंदावला? म्हणजे गाडीच्या आत नक्की कोणता भाग नादुरुस्त झालाय हे शोधण्यासाठी आपल्याला कंपनीच्या अंतर्गत विभागांचं विश्लेषण करावं लागेल. हो, सेगमेंट परफॉर्मन्स बघणं खूप गरजेचं आहे इथे. HCLचे मुख्यत्वे 3 विभाग आहेत. पहिला आहे IT आणि बिझनेस सर्व्हिसेस. या एकाच विभागाचा एकूण महसुलात तब्बल 75% एवढा मोठा वाटा आहे. म्हणजे हा त्यांचा मुख्य कणा आहे. हो, आणि हा विभाग स्थिरपणे 4% गतीने वाढतोय. दुसरा आहे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, जो 9.8% दमदार वाढ दाखवतोय. मग इथे तर सगळं सुरळीत दिसतंय. अडचण कुठे आहे? सगळा खेळ बिघडवलाय तो तिसऱ्या विभागाने, HCL सॉफ्टवेअर. या विभागात तब्बल 14% प्रचंड मोठी घसरण झालीय. बापरे, 14%, तीही घसरण. हो, आणि तीही वार्षिक पातळीवर. ही 14% घसरण केवळ एक आकडा नाहीये, तर ती एकूण ताळेबंदाच्या रचनेवर झालेला खूप मोठा आघात आहे. मला इथे एक उपमा द्यावीशी वाटते. IT सर्व्हिसेसचा व्यवसाय म्हणजे एखाद्याला रोज जिममध्ये प्रशिक्षण देण्यासारखा आहे. तुम्हाला रोज फी मिळते, वाढ संथ असते, पण ती सातत्यपूर्ण असते. बरोबर. एक रिकरिंग इन्कम सुरू असतं. अगदी. पण सॉफ्टवेअर व्यवसाय हा जिमची महागडी उपकरणे विकण्यासारखा आहे. एकदा का तुम्ही उपकरण विकलं की त्यात मिळणारा नफा म्हणजे मार्जिन खूप मोठा असतो. हो, कारण सॉफ्टवेअर बनवण्याचा खर्च एकदाच होतो. तेच तर. पण जेव्हा लोक अचानक ती उपकरणं विकत घेणं थांबवतात, तेव्हा तुमचा महसूल एकदम शून्यावर येतो. सॉफ्टवेअरमध्ये 14% घसरण होणे म्हणजे तो उच्च नफ्याचा व्यवसाय अचानक कोसळणे. अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. सॉफ्टवेअर बिझनेस मॉडेलमध्ये ऑपरेटिंग लिव्हरेज खूप जास्त असते. ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणजे नेमकं काय? म्हणजे एखादं सॉफ्टवेअर तयार झाले की त्याची 1 कॉपी विकणे आणि 1 लाख प्रति विकणे यात खर्चाचा फारसा फरक नसतो. अच्छा, म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट जवळजवळ शून्य असते. हो ना. त्यामुळे तिथून येणारा प्रत्येक अतिरिक्त रुपया थेट निव्वळ नफ्यात भर घालतो. पण जेव्हा हाच महसूल 14% कमी होतो, तेव्हा तो थेट नफ्यालाच खाली खेचतो. अगदी बरोबर. IT सेवांमधील 4% वाढ ही सॉफ्टवेअरमधील 14% घसरणीची भरपाई करू शकत नाही. कारण दोन्हीच्या नफ्याच्या टक्केवारीत जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर? हो. आणि याच कारणामुळे आपण मगाशी जे ईबिटामध्ये त्रैमासिक पातळीवर घट झाल्याचे पाहिले, त्याचे प्रमुख कारण या सॉफ्टवेअर विभागाच्या घसरणीत लपलेले आहे. बरं, हे समजलं. पण माझा प्रश्न असा आहे की ही 14% घसरण अचानक का झाली? म्हणजे व्यवस्थापनाचं यावर काय म्हणणं आहे? त्यांनी काही कारणे दिली आहेत का सादरीकरणात? हो, जेव्हा आपण त्यांच्या स्पष्टीकरणाकडे बघतो तेव्हा डिस्क्रिशनरी म्हणजेच ऐच्छिक IT खर्चात झालेली कपात हे मुख्य कारण दिले गेले. क्लायंट सध्या अत्यावश्यक नसलेले तंत्रज्ञान अपग्रेड करणे किंवा नवीन सॉफ्टवेअर परवाने घेणे पुढे ढकलत आहेत. ऐच्छिक खर्चातील कपातीचा अर्थ समजून घेणे इथे खूप महत्वाचे आहे. म्हणजे कंपन्या फक्त अत्यावश्यक गोष्टींवरच खर्च करत आहेत का? हो. जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता असते तेव्हा क्लायंट्स फक्त लाईट्स ऑन ठेवण्यासाठी म्हणजे त्यांचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालवण्यासाठी जे आवश्यक आहे त्यावरच खर्च करतात. अच्छा, म्हणजे नवीन प्रयोग करणे, जुन्या सिस्टमचं आधुनिकीकरण करणे हे सगळं थांबवलं जातं. बरोबर. सॉफ्टवेअरच्या नूतनीकरणाचे निर्णय, ज्याला आपण रिन्युअल्स म्हणतो, ते लांबणीवर पडतात. हे सर्व निर्णय जेव्हा 6 ते 9 महिन्यांसाठी पुढे ढकलले जातात तेव्हा त्याचा थेट फटका या तिमाहीच्या आकड्यांवर बसतो. हे सगळं ऐकून वाटतं की परिस्थिती खरोखरच कठीण आहे. पण मग इथेच तो मोठा विरोधाभास उभा राहतो ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीला केला होता. तो AIच्या करारांचा ना? हो. एकीकडे पारंपरिक IT खर्च कमी होतोय, निर्णय प्रक्रियेला विलंब होतोय आणि दुसरीकडे व्यवस्थापन छातीत ठोकपणे सांगतंय की त्यांनी या चौथ्या तिमाहीत $1.9 अब्ज चे नवीन डील विन्स मिळवले आहेत. आकडा तो खूपच प्रभावी आहे. एवढंच नाही, त्यांच्या AI व्यवसायाचा महसूल आता वार्षिक 620 दशलक्षाच्या पुढे गेला आहे.
50 लक्षापेक्षा जास्त मूल्य असलेल्या मोठ्या ग्राहकांची संख्याही सातत्याने वाढत आहे. अच्छा, म्हणजे नवीन तंत्रज्ञानात भरपूर पैसा येतोय. हो, पण माझी शंका अशी आहे की हे 1.9 अब्ज डॉलर्सचे करार आणि एआयचे हे भव्य आकडे खरोखरच ग्राउंड रियालिटी आहेत? म्हणजे तुम्हाला वाटतंय की हे फक्त दाखवण्यापुरतं आहे? हां, हो. मला वाटतं की 14% सॉफ्टवेअर घसरणीवरून आणि खुंटलेल्या वाढीवरून गुंतवणूकदारांचं लक्ष विचलित करण्यासाठी वापरण्यात आलेले हे केवळ एक चकचकीत खेळणे आहे. एक शायनी डिस्ट्रॅक्शन. बाजारात नवीन तंत्रज्ञानाची हाईप निर्माण करून मूळ प्रश्नांवरून लक्ष वळवणे ही एक जुनी रणनीती आहे. हां, बऱ्याच कंपन्या असं करतात. हो, पण इथे ती पूर्णपणे लागू होत नाही. एआयचा 620 दशलक्षाचा रन रेट किंवा 1.9 अब्ज डॉलर्सचे करार हे कागदावरचे आकडे नाहीयेत, ते वास्तविक आहेत. अच्छा, म्हणजे ते खरोखरच एवढे पैसे कमवत आहेत? हो, पण अडचण अशी आहे की हे नवे करार म्हणजे नवीन बजेट्स नाहीयेत. क्लायंट्सने आपले एकूण आयटी बजेट वाढवलेले नाहीयेत. मग हे पैसे कुठून येत आहेत? ते फक्त त्यांचे बजेट शिफ्ट किंवा कॅनिबलाइज करत आहेत. कॅनिबलाइज करणे म्हणजे स्वतःच्या जुन्या व्यवसायाला खाऊन नवीन व्यवसाय उभा करणे, बरोबर? बरोबर. म्हणजे एका खिशातून पैसे काढून दुसऱ्या खिशात टाकणे. अगदी तेच. क्लायंट म्हणतोय की मी जुन्या सर्व्हर मेंटेनन्सवर आणि पारंपरिक डेटा मॅनेजमेंटवर पैसे खर्च करणार नाही. तो खर्च मी 10% कमी करेन आणि त्यातून वाचलेले पैसे मी एआयच्या नवीन ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्टमध्ये लावेन. बापरे. म्हणजे HCLला एआयचे करार मिळत आहेत हे खरे आहे, पण त्याचवेळी त्यांचा तो जुना पारंपरिक महसूल कमी होत आहे. बरोबर. जुना व्यवसाय ज्या वेगाने कमी होत आहे त्या वेगाने हा नवीन एआय व्यवसाय अजून नफ्यात रूपांतरित झालेला नाही. अच्छा, म्हणजे या दोन कालचक्रांच्या मधल्या वेळेत सध्या कंपनी अडकली आहे. हो, अगदी तसंच म्हणता येईल. हा मुद्दा खरोखरच डोळे उघडणारा आहे. म्हणजे क्लायंट्सकडे पैसे नाहीयेत असं नाहीये, तर ते पैसे खर्च करण्याची त्यांची जागा बदलली आहे. पण जर हे एआय करार खरोखरच इतके मोठे आहेत तर मग पुढील वर्षाचा अंदाज इतका निराशाजनक का? मी गायडन्सबद्दल बोलताय का? हो, कारण जेव्हा आपण FY27च्या गायडन्सकडे बघतो तेव्हा मोठा धक्का बसतो. ईबीट मार्जिन सध्या घसरून 16.5% आला आहे आणि व्यवस्थापनाने पुढील वर्षासाठी महसूल वाढीचा अंदाज केवळ 1 ते 4% असा दिला आहे. 1 ते 4%. थांबा, फक्त 1 ते 4% वाढ हे तर पूर्णपणे धक्कादायक आहे. भारतासारख्या देशात जिथे महागाईचा दर 5-6% असतो, तिथे आघाडीची IT कंपनी जर फक्त 1 ते 4% वाढीचा अंदाज देत असेल तर ती प्रगती आहे की फक्त मंदीत तग धरून राहण्याची धडपड? 1 ते 4% अंदाज हा बाजाराच्या अपेक्षांच्या तुलनेत अतिशय पुराणमतवादी आणि बचावात्मक म्हणजेच डिफेन्सिव्ह आहे, यात काही शंका नाही. मग त्यांनी असा अंदाज का दिला असावा? यामागे ट्रान्सफॉर्मेशनचं अर्थशास्त्र समजून घेतलं पाहिजे. जेव्हा एखादी कंपनी 1.9 अब्ज डॉलर्सचे एआयचे करार जिंकते तेव्हा ते पैसे पहिल्याच दिवशी मिळत नाहीत. अच्छा, हे करार अनेक वर्षांसाठी विभागलेले असतात, होय ना? नक्कीच. हे 3 ते 5 वर्षांचे करार असतात. पण अडचण अशी असते की हा प्रकल्प सुरू करण्यासाठी कंपनीला सुरुवातीच्या काळात खूप मोठी गुंतवणूक करावी लागते. म्हणजे कशा प्रकारची गुंतवणूक? एआयसाठी लागणारे उच्च शिक्षित इंजिनियर्स खूप महाग असतात. नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्लाउड सर्व्हिसेस उभ्या कराव्या लागतात. आणि हा सगळा खर्च त्यांना आत्ता लगेच करावा लागतो? अगदी बरोबर. या सगळ्याचा खर्च आज या तिमाहीत ताळेबंदावर दिसतो, पण या करारातून मिळणारा महसूल मात्र पुढील काही वर्षात टप्प्याटप्प्याने येणार असतो. समजलं. याला बिझनेसच्या भाषेत जे कर्व्ह म्हणतात. सुरुवातीला नफा खाली जातो आणि मग काही काळाने तो वेगाने वर जातो. म्हणजेच सध्या HCL त्या जे कर्व्हच्या अगदी तळाशी आहे. खर्च प्रचंड वाढलाय, पण महसूल अजून मिळायला सुरुवात झालेली नाही. हो, आणि म्हणूनच व्यवस्थापनाने ईबीटी मार्जिनचे पुढील वर्षाचे उद्दिष्ट 17.5 ते 18.5% ठेवले आहे. म्हणजे सध्या ते 16.5 आहे, पण त्यांना अपेक्षा आहे की जेव्हा हे नवीन AI करार परिपक्व होतील तेव्हा मार्जिन सुधारेल. हो, त्यांचा तसा अंदाज आहे. पण तरीही 1 ते 4% महसूल वाढीचा अंदाज हा गुंतवणूकदारांसाठी पचवायला खूप जड आहे. खरंय, आणि तिथेच व्यवस्थापनाचा खरेपणा किंवा परिस्थितीची जाणीव दिसून येते. ते बाजाराला खोटे आश्वासन देऊ इच्छित नाहीत. म्हणजे ते रिअलिस्टिक राहण्याचा प्रयत्न करत आहेत. हो,
जुन्या व्यवसायातील ऐच्छिक खर्च जोपर्यंत पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत फक्त एआयच्या भरोशावर डबल डिजिट वाढ शक्य नाही हे त्यांनाही चांगलंच माहीत आहे. त्यामुळे सध्या कंपनीचा भर हा अस्तित्वात असलेला नफा टिकवून ठेवणे आणि भविष्यातील तंत्रज्ञानासाठी स्वतःला सज्ज करणे यावर आहे. चला तर मग या सगळ्या सखोल चर्चेचं आता एकत्रीकरण करूया. आपण या निकालांच्या अगदी तळापर्यंत पोचलो आहोत. जर आपण या संपूर्ण अहवालाचा आणि व्यवस्थापनाच्या टिप्पण्यांचा सारांश काढायचा ठरवला तर चित्र खूपच मिश्र स्वरूपाचं आहे. हो, म्हणजे काही चांगल्या गोष्टी आहेत आणि काही चिंतेच्या पण आहेत. अगदी. सकारात्मक बाजूकडे पाहिलं तर वार्षिक पातळीवर 12% महसूल वाढ आहे, जी स्थिरतेचं लक्षण आहे. $1.9 अब्ज नवीन करार आणि 620 दशलक्षाचा वाढणारा AI व्यवसाय हे सगळं सिद्ध करतं की कंपनी भविष्यातील तंत्रज्ञानाच्या शर्यतीत मागे नाहीये. पण दुसरी बाजूही तेवढीच महत्वाची आहे. हो ना. नकारात्मक बाजू खूपच वजनदार आहे. त्रैमासिक वाढ पूर्णपणे खुंटणे, सॉफ्टवेअर विभागातील ती 14% मोठी घसरण, नफ्याच्या मार्जिनवर आलेला दबाव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढील वर्षासाठीचा तो अतिशय संथ 1 ते 4% वाढीचा अंदाज. या सर्व गोष्टींचा विचार करता या निकालांचा अंतिम मानांकन मी सरासरी असेच देईन. ॲव्हरेज. या सरासरी मानांकनाचा अर्थ असा नाही की कंपनी कमकुवत झाली आहे. त्याचा अर्थ असा आहे की कंपनी एका प्रचंड मोठ्या स्थित्यंतराच्या प्रक्रियेतून जात आहे. म्हणजे एक मोठा ट्रान्झिशन फेज सुरू आहे. हो, आणि हे फक्त एका कंपनीपुरते मर्यादित नाही. HCLचे हे निकाल संपूर्ण IT क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्त्वाचा बेंचमार्क आहेत. अच्छा, म्हणजे जे HCL सोबत होत आहे तेच उद्या इतर मोठ्या IT कंपन्यांसोबतही होऊ शकतं? नक्कीच. जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्या किंवा क्लायंट्स सध्या एका विचित्र कोंडीत आहेत. म्हणजे कशी कोंडी? त्यांना जुने तंत्रज्ञान चालवायचे आहे, पण त्यावर जास्त खर्च करायचा नाहीये, आणि त्यांना AI हवे आहे, पण त्यासाठी नवीन बजेट मंजूर करायचे नाहीये. बापरे, म्हणजे दोन्ही डगरींवर हात ठेवायचा आहे त्यांना? हो, आणि या ओढाताणीत IT कंपन्यांचे मार्जिन्स आणि विकास दर सध्या चक्कीत भरडले जात आहेत. भविष्यातील AIच्या दुनियेत प्रवेश करण्यासाठी आज किती मोठी किंमत मोजावी लागत आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे. अगदी खरंय. आणि म्हणूनच या विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न समोर उभा राहतो. आपण सगळेच जण गेले 2 वर्ष ऐकत आलो आहोत की AIमुळे कंपन्यांची कार्यक्षमता कैक पटींनी वाढेल. हो, AI कोडिंग वेगाने करेल, चुका कमी करेल असा पण ऐकतोय. बरोबर. आणि पर्यायाने IT कंपन्यांचा नफा दुप्पट-तिप्पट होईल असे दावे केले जात आहेत. पण आज आपण जे प्रत्यक्ष आकडे पाहिले ते एक वेगळीच कहाणी सांगत आहेत. हो, चित्र अगदी उलटं दिसतंय. तेच ना. जर AIचे हे नवीन तंत्रज्ञान स्वतःच्या सिस्टीममध्ये आणताना, त्याचे करार मिळवताना या टेक जायंट्सचे स्वतःचे नफ्याचे प्रमाण घसरत असेल, त्यांचा विकास दर चक्क 1 ते 4% येऊन ठेपला असेल, तर खरोखर काय वाढून ठेवलंय? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जर AIमुळे कोडिंग आणि टेस्टिंग खरोखरच इतके सोपे आणि स्वस्त झाले, तर क्लायंट्स IT कंपन्यांना पूर्वी इतके पैसे का देतील? भविष्यात AIमुळे या IT कंपन्यांसाठी सुवर्णकाळ येईल की AIचे हे तंत्रज्ञान इतके प्रगत होईल की ते तासावर पैसे आकारण्याच्या म्हणजे बिलिंग बाय द अवरच्या या संपूर्ण IT बिझनेस मॉडेललाच मुळासकट उखडून टाकेल? खरंच हा एक अत्यंत गंभीर आणि मूलभूत प्रश्न आहे. हो. या एका तिमाहीच्या निकालाने तंत्रज्ञानाच्या भविष्याविषयी खूप मोठे प्रश्न निर्माण केले आहेत. यावर नक्की विचार करा. आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.